नमस्कार मित्रांनो, चला तर मग मी लर्न विथ शिल्पा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत वाक्यप्रचारचा दुसरा पहा. चला तर मग आपण पाहूया. वेळ न का घालवता आपण पाहूया. पहा, चतुर्भुज होणे, लग्न करणे किंवा कैद होणे. ओके. नंतर आहे छातीला हात लावून सांगणे, म्हणजे काय? खात्रीपूर्वक व आत्मविश्वासपूर्वक सांगणे. ओके. पुढचा वाक्यप्रचार पहा. जिभेला हाड नसणे, याला काय म्हणतात? वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे. चला पुढे जाऊया. जीवात जीव नसणे, खूप काळजी करणे किंवा धैर्य नसणे. ओके. पुढे आहे जीवात जीव येणे, म्हणजे काय? पुन्हा धैर्य येणे. पहा, इथं काय? जीवात जीव नसणे म्हणजे खूप काळजी करणे व जीवात जीव येणे म्हणजेच काय? धैर्य येणे किंवा काळजीची काही नाहीशी होणे, म्हणजे काळजी नाहीशी होणे. पुढचं आहे जीव भांड्यात पडणे, म्हणजे काय आहे? काळजी दूर होणे किंवा म्हणजे काळजी दूर होणे किंवा हायसे वाटणे. ओके. पुढचं आहे जीव मेटाकुटीस येणे, म्हणजे काय? त्रासाने अगदी कंटाळून जाणे. जीव अधीर होणे, उतावीळ होणे. जीवाची मुंबई होणे, म्हणजे काय? खूप चैन करणे. ओके. पुढचं काय आहे? पहा, जीव टांगणीला लागणे, चिंताग्रस्त होणे. ओके. जीवावर उदार होणे, प्राण देण्यास तयार होणे. ओके. पुढचं पहा, जीवाचे रान करणे, खूप कष्ट करणे. जीवाचा धडा करणे, पक्का निश्चय करणे. उठणे, जीव घेण्यास उद्युक्त होणे. जीवावर उड्या मारणे, म्हणजे काय? दुसऱ्यांवर अवलंबून राहून चैन करणे. ओके. चला तर पुढे आपण पाहूया. जीवाला घोर लावणे, म्हणजे काय? खूप काळजी वाटणे. नंतर पाहूया जीवाला जीव देणे, एखाद्यासाठी प्राण देण्याची तयारी असणे. जीव खाली पडणे, काळजीतून मुक्त होणे. पुढे जाऊया. जीव ही प्राण असणे, प्राणा इतकी प्रिय असणे. जीव तुटणे, एखाद्या गोष्टीसाठी तळवणे. ओके. पुढचं पाहूया आपण. जीव घाण ठेवणे, कोणत्याही त्यागास तयार राहणे. जीव थोडा थोडा होणे, म्हणजे अतिशय काळजी वाटणे. तर माझा हा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. व असेच आपण जे एज्युकेशनचे व्हिडिओ आहेत ते घेऊन येत असतो, जेणेकरून याचा आपल्या परीक्षेसाठी 100% उपयोग होणारच आहे. तरी मी शेवटी सांगणार आहे व तुम्हाला एक क्वेश्चनही करणार आहे, ते मला तो कमेंटमध्ये द्यायचा आहे. चला तर आपण पुढे पाहूया. डोक्यात घोळणे, म्हणजे एकसारखे मनात येणे. ओके. आता ह्याचा अर्थ काय होतो की आता शिक्षक भरती कधी होईल बाबा, कधी होईल बाबा, हे कसं आपल्या डोक्यामध्ये सतत चालू आहे. म्हणजेच काय? डोक्यात घोळणे, एकसारखे मनात येणे. ओके. डोक्यावर मिरी वाटणे, वरचढ होणे. ओके. डोक्यावर खापर फोड, एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे. डोळ्यात धूळ फेकणे, फसवणूक करणे. डोळ्यावर कातडे ओढणे, जाणून बुजून दुर्लक्ष करणे. डोळे चुकवणे, अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देण्यास टाळणे. डोळे निवणे, समाधान होणे. वाक्यप्रचार सांगते, त्याचा अर्थ मला कमेंटमध्ये करून सांगायचा आहे. तर मी तुम्हाला प्रश्न करते, डोळे दिपवणे याचा अर्थ काय आहे तो मला कमेंटमध्ये लिहून द्या. असा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.